भाजपची साथ सोडून परत येणाऱ्यांसाठी इंडिया आघाडीची दारं खुली। अजित पवारांबाबत शरद पवारांचं सूचक वक्तव्य। शिवसेनेला भाजपपासून दूर करण्याचा आमचा प्लॅन यशस्वी। शरद पवारांचं एबीपी माझावर वक्तव्य। भाजपशी कधीही युती न करण्यावर पवार ठाम। आपण सुरतला जात असताना उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांना फोन करून सत्ता स्थापनेची ऑफर दिली होती। इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा। सांगलीत महाविकास आघाडीची डोकेदुखी कायम। विशाल पाटलांनी अर्ज मागे घेतला नाही। विशाल पाटलांना लिफाफा चिन्ह मिळालं। नाशिकच्या जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असताना भाजपची उडी। नाशिकमध्ये भाजपचा उमेदवार असावा, पदाधिकाऱ्यांची पक्षाकडे मागणी। संदीपान भुमरेंचा संभाजीनगरमधून अर्ज दाखल। संभाजीनगरमध्ये भुमरे खैरे जलील अशी तिरंगी लढत। नगरमध्ये नो लंके ओनली विखे। सुजय विखे पाटलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नगरमध्ये प्रचार। गेल्या निवडणुकीत नवनीत राणांना पाठिंबा दिला ही माझी चूक होती। अमरावतीच्या सभेत शरद पवारांचं वक्तव्य। मुंबई किंवा दिल्लीवरून माझ्यावर दबाव येऊ शकत नाही। महायुतीचं नाव न घेता बच्चू कडूंचा इशारा। काँग्रेस सत्तेत आल्यास जास्त मुलं असणाऱ्या घुसखोरांना संपत्ती वाटेल। पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका। तर 10 वर्षात कमी मुलं असणाऱ्यांना तुम्ही पैसे का दिले नाहीत, विरोधकांचा सवाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।